बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना जर तुम्ही देखील फॉर्म भरला असेल किंवा भरायला जाणार आहात, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील एक बांधकाम कामगार असताल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण जी बांधकाम कामगाराला शाळा किंवा कॉलेजची स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकार देत आहे किंवा जर तुम्हाला लाभ मिळत नाही आहे, तर महाराष्ट्र सरकारने आणि जे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे, त्यांनी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्यासमोर आणून मांडलेली आहे आणि ही तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक बांधकाम कामगार असाल आणि जर तुम्ही भविष्यामध्ये कधी या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शाळा किंवा कॉलेज स्कॉलरशिपचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा भविष्यामध्ये आता जून महिन्यामध्ये फॉर्म भरणार असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून मी जो बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील व्हिडिओ टाकेल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रकारे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर या व्हिडिओला शेअर देखील करून घ्या, की जेणेकरून आजची जी नवीन अपडेट आहे ती प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचणार आहे. आणि जर विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील, तुमचे काही मित्र असतील ज्यांनी शाळा किंवा कॉलेज स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल बांधकाम कामगार संदर्भातील, तर त्यांना देखील या संदर्भाची जी संपूर्ण माहिती आहे ती कळून जाणार आहे. तर मित्रांनो, आपण जास्त वेळ न घालवता संपूर्ण व्हिडिओ समजून सांगणार आहोत. तर आजचा व्हिडिओचा मुद्दा काय आहे, की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी शाळा किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात असते, तिचा वाटप कसा होतो. आता जर तुम्ही फॉर्म भरलाय आणि तो खूप दिवसांपासून पेंडिंगमध्ये दाखवतोय आणि काही लोकांचा तो फॉर्म ॲक्सेप्ट देखील झालेला आहे, 15 ते महिना झालाय ॲक्सेप्ट होऊन, तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम जमा होत नाही आहे, तर त्यांनी काय करायचे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, की तुम्ही भरलेला क्लेम बरोबर आहे का? म्हणजेच तुम्ही भरलेला क्लेम किंवा जी स्कीम आहे ती बरोबर आहे का? जर ती बरोबर असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिली स्कीम असते ती म्हणजे E01 नावाची. या E01 मध्ये विद्यार्थी असतात 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी या E01 नावाच्या स्कीममध्ये येत असतात. आता जर तुम्ही तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा मुलगी जर इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंतच्या वर्गात शिकत असतील, तर त्यांनी काय करायचं आहे, E01 नावाची स्कॉलरशिप भरायची आहे. आणि जर त्यांनी चुकीची भरली असेल तर यावर्षी काय लाभ मिळणार नाही. पण आता जून-जुलैमध्ये त्यांचं दुसरं शैक्षणिक वर्ष चालू होईल, त्यामध्ये तुम्ही त्यांची ती स्कीम भरून घ्यायची आहे. त्यानंतर E02 नावाची स्कीम असते. यामध्ये 8वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतात. यामध्ये 8वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतात आणि या स्कीमचं नाव आहे E02 आणि या स्कीमचा लाभ किती असतो? तो असतो ₹5,000. हा E02 नावाच्या स्कीमचा लाभ असतो. आणि E01 आता ही जी स्कीम आहे हिचा मी तुम्हाला लाभ सांगायचा विसरलो. तर या स्कीमचा लाभ आहे ₹2,500 प्रतिवर्ष आणि ही वन टाइम स्कॉलरशिप आहे. टप्पे नाही, एकदाच मिळून जात असते आणि ती कामगाराच्या बँक पासबुकमध्ये येत असते. विद्यार्थ्याच्या बँक पासबुकवर येत नाही, ती कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा होते. त्यानंतर E03 नावाची अजून एक स्कीम आहे. ही स्कीम कोणासाठी आहे? आता ही जास्तीत जास्त या स्कीमचा वापर होतो. आता ही जी E03 नावाची स्कीम आहे, हिचा लाभ असतो तो म्हणजे मी तुम्हाला आता 7वी ते 10वी पर्यंतचा सांगितला. आता तुम्ही 10वी ते 12वी पर्यंतचा जो लाभ आहे, तो तुम्ही या E03 नावाच्या स्कीममध्ये भरू शकता. त्यानंतर यानंतरची आहे हीच आपली E03 नावाच्या स्कीमचा तुम्हाला पुन्हा एकदा लाभ सांगायचा विसरून गेलो. तर या योजने किंवा या स्कीमचा जो लाभ आहे तो असणार आहे ₹10,000 प्रतिवर्ष आणि ही वन टाइम स्कॉलरशिप असणार आहे. त्यानंतर E04 ही एक नवीन आपली स्कॉलरशिप आहे. ही स्कीम देखील तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, की E04 आणि E05 मध्ये फरक काय आहे? कारण E04 आणि E05 यांचा जो लाभ आहे तो जवळपास सारखाच आहे. म्हणजे कसा आहे, 15 ते 25,000 मध्येच या योजनेचा किंवा या ज्या 2 स्कीम आहेत या 15 ते 25,000 कालावधीमध्येच या 2 स्कीमचा लाभ दिला जात असतो. आता E04 आणि E05 यामध्ये कोणकोणते विद्यार्थी येतात? जसं की एखादा विद्यार्थी BSc करतोय, BCA करतोय किंवा आपण त्याला नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणू शकता. म्हणजे जे की 3 वर्षाचा कालावधीमध्ये पूर्ण होत असतात. असे कोर्सेस जे आहेत त्या E03 मध्ये येत असतात. E04 मध्ये ते संपूर्ण कोर्सेस येत असतात. आणि जर तुम्ही फार्मसीचा प्रकार करताय, आता फार्मसी म्हणजे कोणती फार्मसी? या ठिकाणी मी बी फार्मसी बद्दल बोलत आहे. जर तुम्ही बी फार्मसी शिकत असाल तर तुम्ही E04 चा फॉर्म भरू शकता किंवा E05 चा देखील भरू शकता. पण जास्तीत जास्तपणे तुम्ही E05 चा जो फॉर्म आहे तो भरला पाहिजे. आणि जर तुम्ही एखाद्या सेतूमध्ये भरणार असाल किंवा एखाद्या सायबरमध्ये भरणार असाल, तर तुम्हाला त्यांनाच विचारायचं आहे, की आम्ही कोणता फॉर्म भरावा. कारण त्यांनाच माहिती असतं आपल्यापेक्षा जास्त,
की कोणता फॉर्म भरायचा आहे. पण जर तुम्ही घरी फॉर्म भरणार असाल, जर फार्मसीसाठी भरत असाल तर E05 ची स्कीम भरा आणि अदर जे नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस असतात जसं की मी तुम्हाला सांगितलं BCA झालं, त्यानंतर BSc झालं, अशा प्रकारचे जे नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यासाठी तुम्ही E04 नावाची जी स्कीम आहे ती या ठिकाणी भरू शकता. आता त्यानंतर आपण E04 आणि E05 तर बघून घेतलं. आता आपण E06 पाहणार आहोत आणि ही सगळ्यात महत्त्वाची स्कीम आहे. पण ती तुम्हाला समजून सांगण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण खूप सारे लोकं फक्त व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओला लाईक करत नाहीत. त्यानंतर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, की जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब केल्याने भविष्यामध्ये येणारा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर तुमचे काही कामगार मित्र असतील किंवा काही विद्यार्थी मित्र असतील, त्यांना समजा शाळा किंवा कॉलेजचा जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो भरायचा आहे, तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ देखील शेअर करून टाका, की जेणेकरून त्यांना देखील मी जी माहिती किंवा जी नवीन अपडेट आहे ती त्यांना लवकरात लवकर कळून जाणार आहे. आता मी तुम्हाला समजून सांगायचं राहूनच गेलं, की ही तुमची जी स्कॉलरशिपची योजना आहे, तुम्ही जो भरलेला क्लेम आहे, तो जे आपले वरील अधिकारी असतात ते पास कसा करतात. आता या ठिकाणी तुम्ही भरलेला क्लेम पास होणं देखील गरजेचं आहे ना. नाहीतर तुम्ही फॉर्म भरला आणि तो झाला अस्वीकार, तर तुमचे पैसे पाण्यात जाणार, तुमचा वेळही पाण्यात जाणार आणि जो तुम्ही जमा केलेली कागदपत्रे आहेत ती देखील पाण्यात जाणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरताना एक ना एक कागदपत्र ओरिजिनलच अपलोड करायचं आहे. कारण खूप सारे लोक काय करतात, काही तारीख चुकतीये, नाव चुकतंय, मोबाईल नंबर चुकतोय, त्यासाठी डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड करतात. तर तसं करायचं नाही. व्हेरिफिकेशनच्या वेळी सगळं कळलं जातं आणि व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमचा फॉर्म चुकीचा आढळला तर त्याला डिसअप्रूव्ह करण्यात येतं, अस्वीकार करण्यात येतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणे जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बँक डिटेल्स संबंधितची. कारण खूप साऱ्या लोकांकडून बँक डिटेल्स चुकतात आणि त्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात येतो. म्हणजेच आता बँक डिटेल कोणती, खूप सारे लोकं जर शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे किंवा त्यांचा मुलगा किंवा मुलगी आहे ज्याचा त्यांना हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, तो कामगार काय करतो, ते विद्यार्थ्याचं जे बँक पासबुक आहे त्याचंच बँक पासबुक त्या ठिकाणी अपलोड किंवा पोस्ट करून टाकतो. तर तुम्हाला कसं काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जो बांधकाम कामगाराच्या नावावरती तुम्ही ज्याचा फॉर्म भरणार आहात, समजा एक बांधकाम कामगार आहे, याच्या नावावरती तुम्ही एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरणार आहात, तर तुम्हाला ह्या बांधकाम कामगाराचंच बँक पासबुक करायचं आहे, या विद्यार्थ्याचं करायचं नाही. कारण महाराष्ट्र सरकार आणि आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एकच सांगतं, की ही जी स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपचा दुसऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप सोबत कुठलाही संबंध नाही. ही जी आम्ही स्कॉलरशिप देतोय ही कामगाराच्या मुलासाठी किंवा त्याच्या अपत्यासाठी, त्याच्या पाल्यासाठी, एक शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आणि त्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी केलेली मदत आहे. आणि खूप साऱ्या लोकांना एकच प्रश्न असतो, की आमचा मुलगा, आमची मुलगी त्याच्या कॉलेजमध्ये, त्याच्या शाळेमध्ये दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे, तर आम्हाला या बांधकाम कामगार किंवा ही जी आपली कामगार योजना आहे, या कामगार योजनेअंतर्गत दिली जाणारी जी स्कॉलरशिप आहे तिचा लाभ मिळेल का? तर त्यांच्यासाठी माझं एकच उत्तर आहे, जे की मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलंय, की ह्या स्कॉलरशिपचा आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचा कुठलाही संबंध जो आहे तो संबंध नाही. तुम्हाला ही फक्त आणि फक्त एक मदत म्हणून दिली जाणारी स्कॉलरशिप आहे. त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप असते सरकारी, नॉन सरकारी, तर तुम्ही घेऊ शकता. आणि पण त्या स्कॉलरशिपचा लाभ घेता घेता तुम्ही या स्कॉलरशिपचा देखील लाभ घेऊ शकता, असं आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतं. आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पण तुमची कमेंट मला केव्हा दिसणार आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, त्याच वेळेस तुमची मला कमेंट दिसेल आणि त्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे लवकरात लवकर अजून देखील व्हिडिओला लाईक केले नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मला देखील तुमच्यासाठी असाच महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद मिळतो आणि तुमच्यासाठी नवीन एक रोज असाच व्हिडिओ आणावा यासाठी मोटिवेशन देखील मिळते. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.